शलोम प्रेज लॉर्ड. मी आर्यन जाधव पुन्हा एकदा आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आजचा आपला जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपला असणार आहे हाऊ टू एंटर इन हेवनचा पार्ट 4 व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे लव्ह इन ॲक्शन. तर मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की याचा टॉपिक काय असणार आहे. तर जास्त वेळ काही न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्या पॉईंटपासून आपली सुरुवात करू, कारण की जास्त व्हिडिओ लांब करायची अशी माझी बी इच्छा नाही, कारण की जेणेकरून तुम्ही बी बोर नाही झाले पाहिजे. तुम्हाला फक्त कळायला पाहिजे. आजचे पॉईंट थोडेचे आहेत, छोटे छोटेचे आहेत, लवकर आपण जाऊ. सगळ्यात पहिला पॉईंट आपला काय आहे, आय लव्ह अदर ॲज माय सेल्फ, शो इट इन ॲक्शन. तर आय लव्ह अदर ॲज माय सेल्फ याचा अर्थ काय होतो की मी दुसऱ्यांवरती प्रेम ठेवीन जसं मी माझ्या स्वतःवरती प्रेम ठेवतो. म्हणजे कसं, आता समजा माझ्यासमोर एखादा व्यक्ती आहे जो थोडासा तकलीफमध्ये आहे, तर जेव्हा मी तकलीफमध्ये असेल तर मी स्वतःची मदत करीन, पण तो तकलीफमध्ये मला दिसत मग मी बी त्याची मदत केली पाहिजे का नाही केली पाहिजे. मी त्याची मदत केली पाहिजे, तर मग मी त्याची मदत करीन, पण मी त्याला सांगणार नाही की माझ्या थ्रू मी मदत केली तुला. म्हणजे मला ते क्रेडिट घ्यायचं नाही आहे तिथं. मला प्रेम ठेवायचं, तुम्हाला समजायची प्रेम ठेवायचं आहे, असं नाही की कोणाची प्रेम ठेवू नका. भले तुम्हाला त्रास देत असेल, तुम्हाला तो छळत असेल, तुम्ही त्याच्यावरती प्रेम ठेवा, कारण की देवाने सांगितलं तुम्ही तुमच्या शत्रूंशीही प्रेम ठेवा. कारण की शत्रूंशीही प्रेम ठेवा, कारण की शेवटी आपण देवाची लेकरी, देवाने आपल्याशी प्रेम ठेवलं, आपण देखील दुसऱ्यांशी प्रेम ठेवायचे. कारण की किती ते चुकत असलं ना तरी आपल्याला त्यांना वळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. उलट त्यांच्यासोबत राहून आपण स्वतःला देखील याच्यात पाडून नाही घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपलं वचन मी ते लिहिलं आहे की अँड सेकंड इज लाईक इट, लव युअर नेबर ॲज युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी प्रेम ठेवा, त्याच्यावरती प्रीती ठेवा. कारण की शेजारचं म्हणजे आता ते एक तऱ्हेने देवानी याचाच अर्थ हे सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांशीही प्रेम ठेवा. आणि शेजारचा तुमचा अनोळखी एक माणूस असतो, त्याच्यावर तुम्ही प्रेम ठेवा. त्याची तुम्ही गरज पडती, तुम्ही त्याच्या थ्रू मदत करा. म्हणजे तुम्ही अशी ॲक्शनमध्ये दाखवा ते, म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यांद्वारे तुम्ही त्याला मदत करा, असे दाखवा तुम्ही की तुम्ही तुमच्या कार्यातून त्याला मदत करताय. म्हणजे असं नाही की तुम्ही त्याच्यावर उपकार करताय, असं नाही. तुम्ही तुमच्या अंतःकरणाने त्याला मदत करताय, त्याची हेल्प करताय, तुम्ही त्याच्यावरती प्रेम ठेवताय. ठीक आहे, समजलं असून तुम्हाला. आपण नेक्स्ट पॉईंटकडे येऊया. नेक्स्ट पॉईंट आहे आपला फॉरगिव्ह दोज हू हर्ट मी. तर आपल्याला काय करायचं आहे, जे म्हणजे हे तुम्हाला स्वीकारायचं आहे. हे फक्त मी असं काय वाचतोय कारण की मी त्याला क्षमा करतो जो मला त्रास देतोय. हे तुम्ही एक तऱ्हेने प्लेज घेतल्यासारखं आहे. एक तऱ्हेने तुम्ही ते काय म्हणते त्याला, एक तुम्ही स्वतःच्या मनात ते स्वीकार करून घेताय की हां मी हे करणार आहे. तर तुम्ही क्षमा कोणाला करायची आहे, तुम्ही क्षमा अशांना करायची जे तुम्हाला त्रास देतात. कारण की देवाने देखील असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या वैरांना देखील तुम्ही क्षमा करा. कोणी तुम्हाला एक गालावर तुम्ही कानाखाली मारली, तुम्ही दुसरा गाल पुढे करा. देवाचं हे म्हणणं नाही की तुम्ही स्वतःला हेच करून घ्या, पण तुम्ही नम्रतेचा मार्ग स्वीकारा. कारण जेव्हा तुम्ही क्षमा करता ना, तेव्हा तुमच्या स्वर्गातला पिता तुम्हाला क्षमा करतो. कारण की देवाने हे सांगितलेलंच आहे की तुम्ही क्षमा करून तुम्ही स्वतःला देवाच्या जवळ आणता. कारण की जो माणूस आहे ना क्षमा करीत नाही ना, तो त्याच्या मनामध्ये इगो ठेवतो, ॲरोगन्स ठेवतो, इगो ठेवतो, परत सेल्फिशनेस ठेवतो, तो प्राईड ठेवतो, मीपणा त्याच्यात राहतो. जो माणूस क्षमा करीत नाही, म्हणून आपल्याला क्षमा करणारं व्हायचं आहे, देवासारखं व्हायचं आहे आपल्याला. कारण की पापांची क्षमा फक्त देवच करू शकतो. पण जर कुणी आपल्या विरुद्ध आपल्यासाठी हे केलं असेल, जे आपल्या स्वतःसाठी चांगलं असेल, तुम्ही त्याला क्षमा करा. की पाप क्षमा करायचा अधिकार येऊ देवाकडेच आहे. पण जेव्हा आपण समोरच्या क्षमा करतो तेव्हा आपले पाप क्षमा होतात, समोरच्याचे पाप क्षमा होत नाही. हां, कुठं ना कुठं त्याच्या मनातलं ते गिल्ट निघून जातं की हा बाबा यांनी मला क्षमा केलं. भले त्यांनी देवाशी मागितलं असेल किंवा नसेल क्षमा, पण आपण आपल्या परीने क्षमा करायचे, आपल्याला क्षमा करायला शिकायचे. कारण की जसं देवाने क्षमा करायचं शिकवलं आहे आपल्याला की तुम्ही तुमच्या वैराने देखील क्षमा करा, म्हणजे देव तुम्हाला क्षमा करेल. त्यासाठी मी देखील आपलं वचन काय आहे, तर मार्क 11:25 आपल्याला वचन आहे. तर मार्क 11:25 काय लिहिलं आहे की अँड व्हेन यू स्टँड प्रेइंग, इफ यू होल्ड एनिथिंग अगेन्स्ट एनीवन, फॉरगिव्ह देम, सो दॅट युअर फादर इन हेवन मे फॉरगिव्ह युअर सिन. आता इथे तेच लिहिले जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे तुमच्या अगेन्स्ट असेल तुम्ही त्याला क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गात बसलेला पिता तुम्हाला क्षमा करेल. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी क्षमा न मागता तुम्हाला क्षमा करण्यात येणार, कारण की तुम्ही तुमचं अंतःकरण देवापाशी खोललं, तुम्ही तुमचं अंतःकरण मोठं केलं, तुम्ही तुमचा हंबलनेस दाखवला, तुमचा काइंडनेस तुम्ही दाखवला, आणि तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला क्षमा केलं. भले तो तुमचा जीव घ्यायला जरी आला असेल, तुम्ही त्याला क्षमा करा.
तुम्ही देवाच्या नावात म्हणा की मी तुला क्षमा करतो आणि देव देखील तुला क्षमा करो. तू देखील ह्या गोष्टींपासून लांब ये. तू देखील देवासंग चालव. आपण क्षमा करायचं शिकायचं, कारण की देवाने आपल्याला क्षमा केली, तर आपण देखील का एखाद्याविषयी राग धरून ठेवायचा. त्याच्यामुळे आपण देखील ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. आपण देखील कुठल्या राग धरून ठेवायचा नाही, कारण की ह्या अनफॉरगिवनेसमुळे आपले 4 पापा आपल्या डोक्यावर चढतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की प्राईड, इगो, बिटरनेस, हेटरेट, लाईंग, चीटिंग, ग्रीडीनेस, हे सगळे जे हे देत ना पण एका अनफॉरगिवनेसमध्ये देतात. कारण की तुम्ही फॉरगिव्ह न करता तुम्ही त्याशी खोटं बोलता, लोकांशी खोटं बोलता, तुम्ही इगोस्टिक होता, तुम्ही तुमच्या मनामध्ये मीपणा आणता, तुम्ही तुमच्या मनामध्ये अशा गोष्टी आणता की ज्याच्यापर्यंत तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानायला लागता. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी सोडा, क्षमा करायला शिका. तर नेक्स्ट पॉईंट काय आपला येतो, आय हेल्प द पुअर सिक आउटकास्ट. मी गरिबांना, आजारांना आणि ज्यांना घरं नाही राहिलं मी त्यांना मदत करीन. मी त्यांच्याशी देखील प्रेम ठेवीन. तर तुम्ही काय करायचं की फक्त म्हणजे एखादा गरीब दिसतोय त्याला तुम्ही खायला द्या, एखादा व्यक्ती दिसतोय ज्याला घर आहे त्याला तुम्ही मदत करा, ज्याच्याकडे घर नाही त्याला तुम्ही चादर द्या. कारण की देव असं म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्ही गरजदारांना मदत करता तेव्हा तुम्ही माझी मदत करता. कारण की वाचनामध्ये देखील असं लिहिलेलं आहे की तुम्ही माझ्याकडे खायला नव्हतं, तुम्ही मला खायला दिलं. पण जेव्हा देव असं जेव्हा त्यांना प्रीच करीत असतो, त्याच्या उपदेश मी सांगत असतो, तर त्यातल्या एक जण जेव्हा त्याला विचारतो की तुम्ही मला आधी असं कधी म्हटले की मला कधी तुम्ही भाकर मागितली, माझ्याकडे कधी तुम्ही घरची जागा मागितली राहायला. तर देव म्हणतो की मी तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही ज्याला मदत करताना, ज्याला तुम्ही खायला देताना, असं समजा की तुम्ही मला खायला दिले, म्हणजे तुम्ही माझी मदत केली. म्हणून तुम्ही आहे ना गरिबांना मदत करा. म्हणजे काही लोक कसे असे की गरिबांना पाहते म्हणते एवढा हट्टाकट्टा आहे, काहीतरी कामधंदा कर. पण तुम्हाला काय करायचं, तुम्ही त्याला 10-20 रुपये द्या, तुम्ही त्याला खायला काहीतरी घाला, तुम्ही त्याला झोपायला जागा द्या, तेवढं तरी कारण तुम्ही त्याला, म्हणजे तुम्हाला जर मदत जरी नसेल करायची तर काहीतरी म्हणू बी नका. म्हणून कसं आहे की लोक आहे ना आपल्या स्वतःविषयी जास्त विचार करतात दुसऱ्यांविषयीपेक्षा. तर ते कुठं ना कुठं चुकतं आपल्याला. कारण की आपण फक्त स्वतःचा विचार नाही केला पाहिजे, आपण जगाचा देखील विचार केला पाहिजे. कारण की देवाने जगाचा विचार केला होता. तर देवाने जर फक्त स्वतःचा विचार केला असता तर आत्ता आपण नरकामध्ये सडत असतो. तर देवाने फक्त स्वतःचा विचार केला असता तर आत्ता आपण कुठेतरी नाळीत पडलेला असतो. तर देवाने फक्त स्वतःचा विचार केला असता तर आपल्यावरती दुसरी हुकूमत करीत असते. पण देवाने आपला विचार केला. म्हणून आज मी, तुम्ही किंवा इतर जे आपले ख्रिश्चन बांधव आहेत ते चांगल्या घरामध्ये राहून, चांगल्या जागेवरती राहून बसून खातेत पितेत. भले तुम्हाला एक टाईमचं जेवण नसेल भेटेल, पण तुम्हाला तुमचं रात्री एक बी रात्र असं देव तुम्हाला उपाशी ठेवत नाही. माझी देखील खूप मोठी साक्ष आहे अशी की देवाने माझ्या वेळ आणली पण मला एकही रात्र उपाशी ठेवला नाही. म्हणून आहे ना तुम्ही दुसऱ्यांना देखील उपाशी ठेवू नका. तर देव तुम्हाला पुरवतोय, तुम्ही दुसऱ्यांना पुरवा. तुम्हाला फुकट भेटते, तुम्ही फुकट पुढं वाटा. असं नका म्हणू की स्वार्थीपणा नका आणू तुम्ही तिथं की माझ्याकडे आहे मी दुसऱ्याला का देऊ. तर याच्याबद्दल आपल्याला जर वचन बघायचं असेल तर आपल्याला येतं मत्ती 25:35-40 वचन. तर इथं काय लिहिलं आहे, हे तेच वचन आहे जे मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन करून सांगितलं. फॉर आय वॉज हंग्री अँड यू गिव्ह मी समथिंग टू ईट, आय वॉज थर्स्टी अँड यू गिव्ह मी समथिंग टू ड्रिंक, आय वॉज अ स्ट्रेंजर यू इन्व्हायटेड मी इन, आय नीडेड क्लोथ्स अँड यू क्लोदन मी, आय वॉज सिक यू लुक्ड आफ्टर मी, आय वॉज इन प्रिझन अँड यू व्हिजिट मी. तर पहिल्या फेजमध्ये काय लिहिलं आहे की मी उपाशी होतो, तू मला खायला दिलंस. मी तहानलेलो होतो, तू मला पाणी दिलंस. मी अनोळखी माणूस होतो तरी तू मला आमंत्रण दिलंस. माझ्याकडे कपडे नव्हते, तू मला कपडे दिले. मी आजारी होतो, तू माझी काळजी घेतली. मी तुरुंगात होतो, तू माझा सांभाळ केला, तू मला व्हिजिट केलं. तर देवाने इथं काय हेच सांगितलं की जेव्हा इथं एक्झाम्पल येत होता. तर नेक्स्ट फेजमध्ये काय लिहिलं आहे, देन द रायशियस विल आन्सर हिम, लॉर्ड when did we see you hungry and fed you, or thirsty or gave you something to drink? When did we see you a stranger and invite you in, or needing clothes and clothe you? When did we sick or in prison and go visit you? तर देवातला व्यक्ती देखील येशूला उत्तर देऊन काय सांगतो की देवा, कधी मी तुला उपाशी पाहिलं आणि कधी मी तुला खाऊ घातलं, कधी मी तुला तहानलेलं पाहिलं आणि कधी मी तुला पाणी दिलं, कधी मी तुला अनोळखी माणसासारखं मी तुला घरात बोलावलं आणि कधी मी तुला कपडे नसताना मी तुला कपडे दिले, आणि कधी मी तुला आजारी पाहिलं आणि कधी मी तुला तुरुंगात व्हिजिट करायला आलो. तर ते माणसाने देखील देवाला तेच प्रश्न केला जे मी तुम्हाला आत्ता सांगितला
की देवा हे कधी झालं, मी कधी तुला असं केलं, मी कधी तुझ्या संग असं राहिलो. तर मग ते काय लिहिलं की द किंग विल रिप्लाय, ट्रूली ट्रूली आय टेल यू, सॉरी, truly I tell you, whatever you did for one of the least of these brother and sister of mine, you did it for me. तर राजांच्या राजाने काय उत्तर दिलं की मी तुम्हाला खरं खरं सांगतो, तुम्ही जे काही कमीत कमी माझ्यातला एक माझ्या बांधवांना केलं ना, तुम्ही ते मला केले. म्हणजे बांधव म्हणजे कोण, म्हणजे ब्रदर अँड सिस्टर म्हणजे कोण, तर देवाचे लेकरं, देवाचे लोक, जे म्हणजे तुम्ही पास्टर म्हणू नका, तुम्ही देवाचा सेवक म्हणू नका, तुम्ही गरीब लोक म्हणू नका, म्हणजे तुम्ही प्रत्येक जी व्यक्ती आहे ना ज्याला तुम्ही मदत करता, तुम्ही त्याला तुमचं म्हणजे ब्रदर अँड सिस्टरच तुम्ही माना. कारण की देवाने सांगितलं की तुम्ही ॲटलिस्ट एक जणाला जरी तुम्ही मदत केली असेल ना, तुम्ही मला मदत केली. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता, देव तुम्हाला मदत करतो आणि देव तुमचं भांडार भरतो, तो त्याच्या स्वर्गीय भांडारातून तुम्हाला पुरवतो. म्हणून तुम्ही स्वतःचा विचार करू नका, दुसऱ्याचा देखील विचार करा. तर मी आशा करतो तुम्हाला हे देखील पॉईंट समजला असेल. तुम्हाला वाटत मी सारखं तिकडं का बघतोय, तर ते माझा जरा पी सीचा प्रॉब्लेम, म्हणून मला इकडं बघून रेकॉर्डिंगसाठी मला ते बघावं लागतं, कारण की ऑटोमॅटिक माझी रेकॉर्डिंग स्टॉप होऊन जाते. त्याच्यामुळे मला ते स्टॉप झाले, मला लक्ष ठेवावं लागतं. मी बोलत जातो, मला लक्षच राहत नाही, तर मी त्याच्यामुळे इकडे लक्ष देतो. तर आपला नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आहे आजचा, आय शेअर द गॉस्पेल वेन आय गेट द चान्स. सगळ्यात इझी तुम्हाला कळलं असेल की मी देवाचा शब्दाचा प्रचार करीन, मी देवाचा शब्द सगळ्यांना सांगन जेव्हा बी मला चान्स भेटेन. आता बघा, जेव्हा बी चान्स भेटेन म्हणजे कसं की मी देवाचा शब्द सगळ्यांना सांगेन जेव्हाही मला चान्स भेटेन. म्हणजे तुमच्याकडे कधी बी तुमच्याकडे असा चान्स असेल ना की बाबा हा मी आत्ता इथं लोकांना मी देवाचा शब्द सांगू शकतो, मी पटकन सांगून देतो. तर तुम्हाला देवाचा शब्द प्रचार करायचा आहे. कारण की ना स्वर्गात राज्याच्या एंटर करण्यासाठी ना फक्त तुम्हाला पापापासून लांब राहणं, परत तुम्हाला रिपेंट करणं आणि फक्त बॅप्तिज होणं, रिसीव करणं, तुम्ही फक्त एवढंच तुमच्यासाठी गरजेचं नाही, तर तुम्हाला ना देवाचा शब्द देखील प्रचार करायचं गरजेचं आहे. कारण की मी तुम्हाला जसं एवढ्या दिवसापासून सांगत आलो की देवाचा शब्द तुम्ही सांगा आणि देवाबद्दल तुम्ही लोकांना समजून द्या, समजूत घाला, की लोकांना कळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक देवाकडे आले पाहिजे. म्हणून आहे ना गॉस्पेल जे स्प्रेड करणं आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि गॉस्पेल म्हणजे काय, देवाचा शब्द. देवाचा शब्द म्हणजे बायबलचं वचन तुम्ही लोकांना सांगा. जसं माझ्याकडे चान्स आहे तर मी यूट्यूब थ्रू तुम्हाला सांगतोय, पण उद्या जर माझ्याकडे चान्स यूट्यूब थ्रू नसेल तर मी घराच्या बाहेर निघून मी सांगणार. जर माझ्याकडे ते बी नसेल तर मी काही ना काही ट्राय करून मी लोकांना सांगायचा प्रयत्न करणार. पण जर माझ्याकडे चान्स नसेलच तर मी काही ना काही व्हायना, स्वतःला का व्हायना मी प्रीचिंग करणार. तुम्ही प्रीचिंगपासून लांब पळू नका. तुम्हाला वाटत असेल नाही मला बोलता येत नाही, नाही मला असं करता येत नाही, तुम्ही ट्राय करा. कारण की मी माझं तुम्हाला सांगितलं मी इंट्रोवर्ट पर्सन आहे. मला देखील असं स्टेजची भीती किंवा म्हणू नका किंवा जास्त लोकांसमोर बोलायची भीती, तर मी ह्या गोष्टीला बाजूला ठेवून मी यूट्यूबवरती आलो. याला जे इंट्रोवर्ट असते ना त्यांना माहिती आहे की असं यूट्यूबवर येऊन फेससोबत व्हिडिओ काढणं किती त्यांना हार्ड जातं. कारण की हे फक्त ते इंट्रोवर्ट पर्सनच समजू शकतो की की असं डायरेक्ट व्हिडिओ टू व्हिडिओ फेस टू फेस दाखवून व्हिडिओ बनवणं किती हार्ड असते. म्हणजे ती बी जर आपण प्रचार अशा टायमामध्ये करत असेल ज्या टायमामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकते, तर हे फक्त तेच व्यक्ती समजू शकतात. पण मी त्या सगळ्या एक्सक्युजेसला बाजूला ठेवतो आणि मी पहिली प्रायोरिटी देवाला देतो आहे, मी देवाच्या शब्दाला पहिली प्रायोरिटी देतो आहे. तर तुम्ही बी असंच करा. तुम्ही ना ह्या जगिक गोष्टींमध्ये पडू नका, तर तुम्ही गॉस्पेल स्प्रेड करा. कारण की जगिक गोष्टीपेक्षा श्रेष्ठ गोष्ट तुम्हाला स्वर्गात भेटणार आहे. तर मी बी तोच विचार करतो, म्हटलं हे जगी गोष्टीला घाबरण्यापेक्षा मी स्वर्गाच्या राज्यात जी मला भेटणार मी त्याच्यासाठी तयारी करतो. कारण की मी हे गॉस्पेल स्प्रेड करून मी एक तऱ्हेने मी देवाच्या राज्याच्या वाढीसाठी काम करून राहिलो आहे. तुम्हाला देखील तेच करायचं आहे. तुम्हाला स्वतःसाठी नाही, तुम्हाला देवाच्या राज्याच्या वाढीसाठी कार्य करायचं आहे. तुम्हाला देवाच्या राज्याच्या बांधकामामध्ये काम करायचं आहे. कारण की देवाने सांगितलेलं आहे स्वर्गामध्ये प्रत्येक एकाचा एक मॅन्शन असणार आहे. तर तुमचं घर बांधायला तुम्हाला स्वतःची देवाची मदत करायची आहे. तर याचं जर वचन आपण बघितलं तर आपल्याला वचन येतं रोमन 1:16. तर रोमन 1:16 काय लिहिले, फॉर आय एम नॉट अशेम्ड ऑफ गॉस्पेल बिकॉज इट इज द पॉवर ऑफ गॉड दॅट ब्रिंग्स सॅल्वेशन टू एव्हरी वन हू बिलीव्स, फर्स्ट टू द ज्यू अँड देन टू द जेंटाईल. तर देवाने देखील काय सांगितलं की मी कधी
गॉस्पेल स्प्रेड करायला मी लाज वाटणार, म्हणजे मला लाज वाटणार नाही गॉस्पेल स्प्रेड करायला, कारण की ही देवाची पॉवर आहे जी लोकांमध्ये बदल आणते, लोकांकडं देवाचा शब्द आणते आणि त्यांना देवाकडे वळवते. कारण की जे कोणी विश्वास करतो ते देवाकडे वळवतो. आणि सर्वात पहिले मी जीवला सांगणार, मग जेंटाईलला. तर जीव म्हणजे कोण? इस्रायली लोक किंवा म्हणू नका यहुदी लोक, आणि जेंटाईल म्हणजे आपण, म्हणजे जे यहुदी नाही आहेत, आपण जेंटाईलमध्ये मोडले जातो. तर आपल्याला देखील आपण जेंटाईलला सांगणार. आपण जरी आपलं जे असेल ते जीव असेल जेंटाईल असेल, आपल्याला तरी फरक पडत नाही. हिंदू, मुस्लिम, बुद्ध, कुणी असो, आपल्याला या सर्वांना गॉस्पेल स्प्रेड करायचं आहे. भले ती समजू अगर नाही समजू, पण आपण आपलं ट्राय करायचं आहे. आपल्याला देवाने दिलेलं कार्य पूर्ण करायचं आहे. कारण की ना देवाचे असे भरपूर शिष्य होऊन गेले ज्यांनी वेगळ्या परदेशात जाऊन त्यांनी देवाचा प्रचार केला. आपण जर पाहिलं तर साधू सुंदर सिंगला आपण बघू शकतो. आपण जर बायबल थ्रू पाहिले देवाचे 12 अपोस्टल बघू शकतो. आपण जर बघायला गेलो तर आपण पौलला पाहू शकतो. आपण एशिया म्हणतो सॉरी एलियाला पाहू शकतो. आपण भरपूरसे असे हे आहेत बायबलमधले पर्सन किंवा काय म्हणतो आपण त्याला, बायबलमधले असे कॅरेक्टर जे एकदम बोल्डली त्यांनी सगळं हे केलं होतं, देवाचा गॉस्पेल स्प्रेड केला होता. आणि आपल्याला देखील त्याची लाज वाटू द्यायची नाही, आपल्याला सुद्धा. कारण की आपण आपल्या बापाचं शब्द पुढं सांगतोय, दुसरं आपण चुकीचं काय करीत नाही. आपण आपल्या बापाचा शब्द पुढं ढकलतोय, कारण त्याची बाकीची जी लेकरं आहेत, जे आपले बाकीचे भाऊ बहीण आहेत, त्यांना आपल्याला वापस याच्याकडे आणायचे, आपल्या देवाकडे आणायचे, आपल्या बाबाकडे आणायचे. तर मी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. आजचा व्हिडिओ सोपा होता. तुम्हाला ही सगळे पॉईंट्स फक्त लक्षात ठेवायचे. तर आणखीन एक तुम्हाला सांगतो की जेव्हा आपली हे संपन, तर तुम्हाला मी ही सगळी पॉईंट्सची चेकलिस्ट मी तुम्हाला देईन. तुम्ही एकदम मी म्हणजे लास्ट उद्या किंवा परवा जेव्हा मी व्हिडिओ बनेन लास्ट पॉईंटवरती, त्या पॉईंटमध्ये तुम्हाला मी चेकलिस्ट पूर्ण देऊन टाकेन. तुम्ही त्या चेकलिस्टनुसार तुम्ही जे वचनं वाचा, तुम्ही ते देवाचे शब्द ते लक्षात ठेवा आणि देवानुसार चाला. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला, आमीन. प्रेज द लॉर्ड.